नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. तर म्हणलं चला आज मला मूगसुद्धा थोडेसे भिजत ठेवायचे होते, कारण म्हणलं मूग भिजले ना तर सकाळचं काही पण त्याचं नाश्त्याला बनवता येईल. त्याच्यासाठी मी आता इथं मूगसुद्धा भिजवून ठेवले. त्याच्यानंतर मग आता स्वयंपाकाची सुरुवात करायची. तर लसूण संपला होता सोललेला, पण तो पण मग मी सोलायला घेतला बसल्या बसल्या. म्हणलं चला आधी सुरुवात करावं, लसूण सोलून वगैरे घ्यावा, त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर लसूणसुद्धा आता थोडासा खराब झाला आहे, कारण त्याची गॅरंटी संपत आलेली आहे. पण मी थोडासा चांगला चांगला निवडून बघत होते आणि वापरायसाठी मी थोडा थोडा काढून घेत होते. तर बराचसा लसूण त्याच्यामध्ये खराब निघाला आणि जो चांगला असेल तोच मी घेतलेला आहे. म्हणलं चला आता आता स्वयंपाकाला कसं लसूण कांदा तर पहिले लागतंच, त्याच्यापासून तर पहिली सुरुवात असते. त्याच्यामुळं मग ती थोडीशी तयारी केली की स्वयंपाकाला पण टाईम लागत नाही आणि पटकन होतो. तर अशा हेतूने मग मी सगळी सुरुवात केली. मूग भिजायला टाकले, लसूण सोलायला घेतला होता आणि थोडंसं लसूण सोलता सोलताच टी व्हीसुद्धा बघायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर मग आता हे काल मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, रेसिपी नाही टाकलेली. पण जे कुरकुरे बनवले होते उपासाचे, बटाटाचे आणि साबुदाण्याचे, ते असे एवढ्या प्रमाणामध्ये सुकलेले आहेत एका दिवसामध्ये. तर इथं म्हणजे ताटामध्येच ठेवले होते मी, गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येतं. तर बघू आता थोडेसे तळून बघते मी, नंतर तुम्हाला दाखवते. तर हे खूप छान झाले तर पण म्हणलं आता चला तळणार पण आहे थोडेसे. तोपर्यंत आधी काय करते, कुकर लावून घेते. कुकरमध्ये काय वरण आणि भात लावते थोडासा, आणि संध्याकाळी आम्हाला भात लागतो सगळ्यांनाच. त्याच्यामुळं मग मी सकाळी काय भात बनवत नाही, कधीतरी बनवते. नाहीतर मग संध्याकाळचं थोडासा वरण भात असतोच आणि भाकरी 4-5, त्याच्यानंतर मग भाजी थोडी काहीतरी. तर आता बघू भाजीचं काय बनवायचं आहे ते. अजून काय नियोजन केलं नाही, रोजचंच असतं काय भाजी बनवायची म्हणून. पण आता इथं मिरची कोथिंबीर वगैरे मी काढून घेते, धुवून पण घेते, म्हणजे मला डाळीमध्ये टाकायचं. एक टोमॅटोसुद्धा टाकणार आहे. तर असं संध्याकाळचं स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे आणि चला म्हणलं आता करूया. कारण आता म्हणजे पटकन लवकर जर केलं तरच, नाही तर खूप गरम व्हायला लागतं. आणि संध्याकाळचं कसं गरम वाफ तयार झाली का एकदा घरामध्ये, तर रात्रीचं गरम होतं. त्याच्यामुळं मग मी लवकर 6 वाजता स्वयंपाकाला लागले, म्हणजे लवकर एका तासामध्ये सगळा स्वयंपाक होतो माझा. तर मस्त इथं टोमॅटो वगैरे मी डाळीमध्ये टाकून घेते, एक टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकते. कधी कधी लाल टाकते, कधी हिरव्या टाकते. तर अशा उभ्या कापून हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, कोथिंबीर वगैरे धुवून ठेवायची. तर असे बरेचसे वरचे कामं आवरून घेतले ना तर मग डाळीला वगैरे फोडणी द्यायला वेळ पण लागत नाही. तर आता इथं मग डाळीमध्ये मीठ टाकून घेते. त्याच्यानंतर मग भातामध्ये सुद्धा टाकून घ्यायचं. पण मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे काय होतं, मीठ सगळीकडं पांगलं जातं. कधी कधी विसरलं ना माणूस, तर एक साईडलाच मीठ पडतं आणि एकी साईडचाच भात खरट लागतो. त्याच्यामुळं मग ते काय करायचं, हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता कुकर लावून घेते. तर बघू आता संध्याकाळची रुटीन चालू झाली स्वयंपाकाची. आणि स्वयंपाक म्हटलं ना तर वेळ पण नाही लागत, एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये सगळा स्वयंपाक होतो. फक्त करणाऱ्याला सगळं साहित्य एकदा गोळा केलं ना पटपट होऊन जातो. कोथिंबीर वगैरे मी इथं धुवून घेतली आणि मग कुकर एक साईडला लावला. आता मस्त मी 4-5 बाजरीच्या भाकरी करणार आहेत छोट्या छोट्या, कारण जास्त मोठ्या पण नाही आवडत आम्हाला. कधीतरी एखाद्या दिवशी होतं, कारण शिल्लक जास्त पीठ राहिलं ना शेवटचं, तर एखादी भाकरी मोठी होती, पण छोट्याच आवडतात पोरांना पण. तर अशा बारीक मिडियम साईजच्या पातळ भाकरी करते बाजरीच्या. आणि पीठ तर एवढं चिकट दळून दिलं आहे ना, एकदम चपातीच्या पिठासारखंच. पण आता दळून आणल्याच्या नंतर काय पीठ काय असं पण नाही करता येत, ते करायलाच लागतात कशा तरी. म्हणून मग मी काय केलं, असं बारीक उंडे घेतले आणि मस्त हातावर भाकरीचा उंडासुद्धा मळून घेतलेला आहे आणि आता थापून घेते. तर दुपारी काय झालं, शेजारचे पण चालली होती वाशीला, तर म्हणलं जा मग आम्हाला पण थोडेसे शेंगदाणे वगैरे घेऊन ये. कारण आता कसं झालं आहे की सामानसुद्धा घ्यायला सगळी गर्दी झाली मार्केटमध्ये आणि मी काय जाऊ शकत नाही, एकटी कुठं जाणार. मिस्टर पण गेले ते वाड्यावर, म्हणजे गाडीवर गेले होते ते. त्याच्यामुळं मग आता त्यांच्यासोबत पण ते काम असतं. तर मला एकटीला तर नाही जाता येत. मग त्या शेजारच्या चालल्या होत्या, तर म्हणलं आम्हाला शेंगदाणे आणि खोबरं घेऊन या. तर आता त्यांना सांगितलेलं आहे आणायला, मग त्यांनी आणलं असेल. तर कारण आता घरातले गॅसचे सिलेंडरसुद्धा मिळत नाही ते इथं. म्हणजे सांगतात ते बुक करा आधी, त्याच्यानंतर 40 दिवसांनी मिळेल. एखाद्या वेळेस जर अचानक गॅसचं सिलेंडर संपलं तर मग काय करायचं, ते पण पंचायतच झालेली आहे आता सध्या. जरा तिकडे युद्ध चालू झाले आणि इकडे लोकांचं
मालांचे ह्याचे भाव वाढवून ठेवले. तर त्याच्यानंतर तेलाचा सुद्धा एवढा भाव वाढला आहे आणि अजून सांगणार आहे तर तेलसुद्धा वाढणार आहे. तेव्हा मग मी बोलले, बाई घेऊन ये मला पण शेंगदाणे आणि खोबरं पण घेऊन ये येता वेळेस. कारण तेल वगैरे तर त्या दिवशी आणले कड्यातून येताना, ही गेलते ना गावी तेव्हा मग त्यांनी घेऊन आलेत. तर जी चकली तुम्हाला मी दाखवली ना काल बनवलेली, म्हणजे चकली पण थोडीशी बनवली, त्याच्यानंतर थोडेसे कुरकुरे पण टाकले होते. तर अशा पद्धतीची झाली आहे, एकदम छान झाली, खायला पण एकदम कुरकुरीत लागते. तर तेच माझं तळायचं काम चालू आहे. थोडेसे पापड पण तळून घेतले तर, आणि ही चकली मी आज दिवसभर उन्हात वाळत ठेवली होती. अजून 1 दिवस पाहिजे तेव्हा ती चांगली सुकल म्हणजे. तरी पण आमच्या घरातल्यांना काय दम आहे का, लगेचच तळून घ्या तळून द्या तळून द्या चाललं होतं. तर मग म्हणलं चला तुम्हाला पण टेस्ट बघा कशी झाली ती. तर अशीच म्हणजे मी सहजच त्याचे एडे टाकले होते, असं काय आकार वगैरे काय दिला नव्हता मुद्दामून, कारण आवडतं असं म्हणजे चांगलं वाटतं. ती चकलीचं पण काय होतं एकदम एका जागेवर पडते ना त्याच्यामुळं. मग तळून घेतलं थोडीशी चकली पापड, संध्याकाळी म्हणलं आता चला खातील, त्यांना पण आवडते तेलकट खायला असं पापड वगैरे. तर वरण भातासोबत तर म्हणलं चला. त्याच्यानंतर इकडं वरण बनवलं, भात पण बनवून ठेवला होता, पण परत म्हणलं आता काय भाजी करणार, तर मग पनीरची काढलं आणि पनीरची भुर्जी करायची. तर आता इथं पनीर घेतलेलं आहे किसून आणि कांदा टोमॅटो चांगला कढईमध्ये परतून घेतलेला आहे. तर ह्याला काय आम्ही आज लाल तिखट वगैरे काय टाकणार नाही, तर फक्त कांदा टोमॅटो हिरवी मिरचीवरच पनीर बनवायचं आहे. कारण लाल तिखट टाकलं ना, त्या दिवशी टाकलं होतं तर चव काय एवढी आवडली नाही. तर म्हणलं चला आज फक्त तुम्ही म्हणजे काय करायचं, फक्त लाल तिखट न टाकता हिरवी मिरची टाकायची आणि कांदा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगलं त्याच्यामध्ये शिजलं जातं. तर ते शिजल्याच्या नंतर जे पनीर किसून घेतलेले ते टाकून घ्यायचं आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि नाहीतर मग दुधाचा पदार्थ असल्यामुळं तो खारट पण होऊ शकतो, त्याच्यामुळं मीठ टाकताना थोडंसं बेतानीच टाकायचं. तर आता हे मिक्स करून घेत होतं आणि सगळा स्वयंपाक आता इथं झालेला आहे रेडी. वरण भात भाकरी पण झाल्या आता आणि त्याच्यानंतर इथं भुर्जी पण झाली ह्याची पनीरची. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि माझा स्वयंपाक वगैरे म्हणजे आवरतच आला होता. म्हणलं आता झालं पसारा आवरून ठेवा आणि जेवायला घ्यावा. तर मग तेवढ्यातच वनिता आली. वनिता आमच्या शेजारची आपल्या तिकडलीच आहेत ते पण. मग तिने मला 3 किलो शेंगदाणे खोबरं ते सामानामध्ये घेऊन आली. मग म्हणलं बरं झालं आणलंस ती, कारण आता जायला मला नाही होत. मग ती घेऊन आली वाशीवरनं. ती सांगत होती एवढी गर्दी वाशी मार्केटला, तर जायजोगंसुद्धा नाही एवढी गर्दी. सगळे पब्लिक तिकडं सामान घ्यायला धावत आहे. पण आम्हाला मेन म्हणजे काय लागत होतं की शेंगदाणे आणि खोबरं. तर मग मी तिला सांगितलं होतं, ती घेऊन आली. ते एक काम माझं चांगलं केलं तिने. मग तेवढ्यात ती आली, स्वयंपाक वगैरे झालं. मग बराचसा वेळ आम्ही गप्पा मारल्या बसलोत आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे करायला. तर खोबरं पण एवढं चांगलं आणलं होतं, पण खूप महाग आहे खोबरंसुद्धा. आता हे खोबऱ्याची किंमत आहे 340 रुपये का काहीतरी असंच हे वाटतं, आणि शेंगदाणेसुद्धा 150 रुपये किलो येतं. पण आता इकडं छोट्या मोठ्या दुकानामध्ये तर अजूनच भाव वाढवलेत त्यांनी शेंगदाण्याचे किंवा अशा किरकोळ वस्तूंचे. किरकोळ जो किराणा असतो ना, साखर शेंगदाणे साबुदाणा हे अशा गोष्टी तर इकडं छोट्या दुकानात. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि जेवणं पण केले. तर आम्ही 3 जण जेवलो. अजून बाकी आहेत जेवायचे. मग सगळा पसारा खालीच ठेवला आहे. म्हणलं आता बस झालं आपलं जेवणं बिवणं झाले तर पसाराचं मागं राहील ते आवरून ठेवलं, कारण पोरांचं राहिलं होतं मागं जेवायचं. म्हणलं जाऊ दे आता. मी जेवण वगैरे करून साईडला बसले. मिस्टर पण जेवले, तर त्यांना लवकरच लागतं संध्याकाळचं जेवायला, कारण लवकर झोपायला लागतं ना, त्याच्यामुळं मग ते लवकरच जेवण करतात. आता झोपायचेच संध्याकाळची जवळजवळ आता 9 वाजून गेले. तर चला सगळ्यांना शुभरात्री. आणि व्हिडिओ पाहिला ना तुम्ही सकाळपासूनची, आज काय रुटीन नव्हती, डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला होता आणि संध्याकाळीच संपवला आहे. दिवसभर काय नव्हतं दाखवण्यासारखं, त्याच्यामुळे म्हणलं चला आता संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली होती. म्हटलं तेच घरातलं काय असेल ते थोडं तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग सगळ्यांना शुभरात्री. परत भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.